सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। हरतळा फाट्याजवळ कंटेनरला आग, हॉटेल फ्लोरा नजीक रद्दीने भरलेला कंटेनर क्रमांक HR61E9967 छत्तीसगड येथून भुसावळ येथे जात असताना हॉटेल इस्लामी धाब्यावर चालक मुदफेद खान जेवणासाठी थांबला असता अचानक 8:30 वाजेच्या सुमारास कंटेनर मधून धूर दिसून आला। चालकाने प्रसंगावधान राखून कंटेनर रस्त्याच्या बाजूला लावला, त्यामुळे जीवितहानी टळली आहे। आगीचं वृत्त कळताच प्रदीप काळे, रोहन भोई यांनी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला माहिती दिली आहे। पोलीस निरीक्षक श्री नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली बीट हवालदार संदीप वानखेडे, हेड कॉन्स्टेबल भाऊराव घेटे, कॉन्स्टेबल दीपक ठाकरे यांनी या वेळीच धाव घेत वरणगाव नगर परिषद भुसावळ, नगर परिषद वरणगाव, ऑर्डनन्स फॅक्टरी येथील अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करीत आग आटोक्यात आणली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी फराज अहमद, जळगाव। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।